कॉक्रोच जनता पार्टी या व्यंग्यात्मक राजकीय आंदोलनाने पुन्हा एकदा देशभरात चर्चेचा विषय निर्माण केला आहे. अभिजित दिपके यांनी मे 2026 मध्ये या आंदोलनाची सुरुवात केली होती. बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार आणि पेपर फुटीच्या घटनांविरोधात आवाज उठवणाऱ्या या गटाने 6 जून रोजी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे मोठे आंदोलन आयोजित केले होते. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि अनियमिततेच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी अभिजित दिपके थेट अमेरिकेतून भारतात दाखल झाले होते. आंदोलनादरम्यान त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालणाऱ्या परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली. कॉक्रोच जनता पार्टीच्या स्थापनेमागेही एक वेगळी पार्श्वभूमी आहे. सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान काही आंदोलक आणि बेरोजगार तरुणांची तुलना कॉक्रोच आणि परजीवी अशी केल्याचा दावा समोर आल्यानंतर संतप्त तरुणांनी या शब्दालाच आपल्या संघर्षाचं प्रतीक बनवत या व्यंग्यात्मक आंदोलनाची सुरुवात केली. त्यामुळे कॉक्रोच हे नावच आंदोलनाची ओळख बनले. पक्षाच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार सीजीपीची विचारधारा धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी आणि समाजवादी असून सामाजिक न्यायासाठी लढा देणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे आणि तरुणांच्या आर्थिक असुरक्षिततेसारख्या प्रश्नांवर हा गट सातत्याने आवाज उठवत आहे. दरम्यान सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आणि मोठ्या प्रमाणात डिजिटल पाठिंबा मिळाल्याचा दावा केला जात असला तरी जंतर मंतरवरील प्रत्यक्ष आंदोलनाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आंदोलनस्थळी गर्दी कमी राहिल्याने आयोजकांना नियोजित वेळेपूर्वीच आंदोलनाची सांगता करावी लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि प्रत्यक्ष जनआंदोलनातील सहभाग यामधील तसावत पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. देखिए, आप सबने देखा होगा कि जो पिछले आर्थिक वर्ष का लास्ट क्वार्टर है उसमें भी अपेक्षा से अच्छी हमारी व्यवस्था रही है, अर्थव्यवस्था रही है, और जिसके कारण हम लोगों ने जिस प्रकार से अपेक्षित किया था उससे भी अच्छा ग्रोथ रेट हमको एक प्रकार से देखने को मिला है. और मैं अपेक्षा करता हूं कि इस साल भी थोड़ा मॉनसून का उस पर असर होगा, लेकिन हमारे तीनों सेक्टर अच्छे तरीके से ग्रो करेंगे, ये मेरा विश्वास है. नीट को लेकर जिस तरीके से कॉकरोच का क्या? देखिए, ये जो प्रोटेस्ट हुआ इसने ही उसका भविष्य और भवितव्य हमारे सामने खुली किताब की तरह रख दिया. जिस प्रकार के नारे वहां लग रहे थे, जिस प्रकार की बातें वहां हो रही थी, मैं ऐसा मानता हूं भारत के युवाओं की अभिव्यक्ति नहीं थी. इस देश में कुछ लोग भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का संविधान दिखाते हैं और उल्टा बर्ताव करते हैं. उसी संविधान ने तैयार की हुई इंस्टीट्यूशंस को, संस्थाओं को नकारते हैं और अराजकता फैले इसकी कामना करते हैं. ऐसे इरादे कभी सफल नहीं हो सकते. और मुझे लगता है कि आज जो भी वहां पर हुआ उसमें से ये सारी बातें सामने आई है. आज खरं म्हणजे आपण सर्वांनीच जंतर मंतरला बघितलं. ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झालीत, त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाही आहे, तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली. आणि विशेषतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नाकारायच्या, त्या संविधानाने तयार केलेली व्यवस्था उखडून टाकायचं बोलायचं. संविधान म्हणजे केवळ पुस्तक नाही आहे, त्यातल्या प्रत्येक आर्टिकलमध्ये या देशाच्या लोकशाहीची तत्व आहेत. ती तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले तरी ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत, ते संविधान विरोधी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आज या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत. कुठलंही समर्थन मिळालेलं नाही. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट,
तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।